आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वीतील ऑन टू द समिट या लेसनमधील राहिलेला भाग आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. आपणाला माहीत आहे तेन्झिंग नॉर्गे आणि हिलरी या दोघांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. तेथील अनुभव या पहिल्या भागामध्ये आपल्यासमोर पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. आणि त्यानंतरच्या भागामध्ये म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माउंट एव्हरेस्ट सर करत असताना त्याच्या मनामध्ये कोणते विचार आले आणि उतरताना काय समस्या आल्या, माउंट एव्हरेस्ट शिखरावर वर पोचल्यानंतर खाली उतरताना त्यांना समस्या नेमकी काय आल्या याबद्दलची माहिती घेणार आहोत. मग इथं तेन्झिंग नॉर्गे हा धडा स्वतः सांगतोय, स्वतः त्याचं वर्णन आहे, त्यामुळं सर्व धड्यामध्ये आय या प्रणामचा वापर आहे. आयच्या ठिकाणी तेन्झिंग आहे हे समजून हा लेसन वाचला तर अंडरस्टँडिंग व्यवस्थित होईल. फर्स्ट थॉट, पेज नंबर 18. माझ्या मनात आलेला पहिला विचार, माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. मग इथं तेन्झिंग म्हणतोय की शिखरावर पोचल्यावर सर्वप्रथम माझ्या मनात जो विचार आला, भाव आला, तो होता ग्रॅटिट्यूड टू गॉड. म्हणजे मी जे यश मिळवलं, आज माउंट एव्हरेस्ट सर केला, त्याबद्दल देवाप्रती आभाराची कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आली. दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 टाइम्स. आणि का ही भावना आली? बिकॉज आय हॅव फेल्ड 6 टाइम्स. तो म्हणतोय की मी 6 वेळा अयशस्वी ठरलो होतो माउंट एव्हरेस्ट सर करायला. ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर अँड आय हॅड हेल्ड सो लॉंग दिस डिझायर. तो म्हणतोय की आज मात्र देवानं बऱ्याच दिवसांपासून जी माझ्या मनात एक इच्छा होती ती पूर्ण केली आणि देवाच्या कृपेनं आज मी यशस्वी झालो. आय प्लेस्ड ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि थोडंसं तो भावनिकदृष्ट्या इथं वर्णन करतोय की ज्यावेळेस मी वर पोचलो त्यावेळेस मी त्या शिखरावर वरती पोचल्यावर ज्या वस्तू मी नेल्या होत्या देवाला अर्पण करण्यासाठी, ऑफरिंग्स दॅट इज ऑब्जेक्ट्स टू सॅक्रिफाईस. कारण आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की देवाला आपण काहीतरी अर्पण करतो आपल्यातर्फे. मग तसं काहीतरी वस्तू देवासाठी, देवाला अर्पण म्हणून त्यानं नेलेल्या होत्या, त्या त्यानं तिथे वर गेल्यानंतर ठेवल्या. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. कारण माझ्या धर्माची ही शिकवण होती. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आणि तो म्हणतोय की माझी पत्नी आणि मी दोघेही बुद्धिस्ट या धर्माचे होतो. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. आणि तिथं वर गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे माउंटेनिअरिंग करणाऱ्यांना खूप साहित्य न्यावं लागतं, भरपूर कपडे असतात त्यांच्याबरोबर आणि ओझं असतं ते. मग सगळी ती इन्स्ट्रुमेंट्स ते बर्डन लोड असूनसुद्धा, हेवी असूनसुद्धा तो म्हणतोय मी कसं बसं ते ऑफरिंग देवासमोर तिथं सादर केलं, देवाला अर्पण केलं. आणि आय कुड नॉट नील. मी तिथं खाली झुकू शकत नव्हतो, वंदन करू शकत नव्हतो. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. तो म्हणतोय मी माझ्या मनातच मी देवाला शांतपणे प्रार्थना केली, मी मूक प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वर बिस्किट्स. मग देवाला अर्पण केले त्यातल्या ऑब्जेक्टची माहिती दिलेली आहे. मग देवाला जो नैवेद्य किंवा देवाला ज्या वस्तू त्यांना अर्पण केल्या त्या होत्या बिस्किट्स, कॅन्डी एक होती अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. आणि एक पेन्सिल पण निळ्या रंगाची त्यांना तिथे ठेवली. माय यंगेस्ट डॉटर नीमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. तेन्झिंग सांगतोय की ती पेन्सिल ज्यावेळेस तो घरातून बाहेर पडला त्याच्या अगोदर त्याच्या मुलीनं, नीमा नावाच्या मुलीनं त्याला ती दिली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज अ ऑफरिंग. आणि तिनं सांगितलं होतं की तेन्झिंगनं पप्पांना, त्या नीमानं तिच्या पप्पांना म्हणजे तेन्झिंगनं सांगितलं होतं की वर पोचल्यानंतर तुम्ही आज यश मिळवल्यानंतर माझ्यातर्फे ही देवाला ऑफरिंग अर्पण वस्तू ठेवा. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल. जरी ती साधी पेन्सिल होती, नॉट इवन लॉंग वन, फार लांबलचक पण नव्हती, बट इट वॉज वन ऑफ अ प्राइज्ड पोझेशन्स. पण ती मात्र त्या निमाची मालकीची एक वस्तू होती आणि जी तिच्या जवळची असूनसुद्धा तिनं ती अर्पण करण्यासाठी तेन्झिंगला म्हणजे पप्पांना दिलेली होती. ॲज आय पुट इट डाऊन आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. आणि ज्यावेळेस मी ती पेन्सिल, त्या वस्तू तिथे खाली ठेवल्या त्यावेळेस मी हिलरीला खुणवलं, निर्देश करून सांगितलं की गिव्ह मी अ बिग स्माईल. त्यावेळी हिलरीसुद्धा माझ्याबरोबर वर पोचलेला होता, त्यानं मला बिग स्माईल दिला, शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि त्यानं म्हणजे ह्यानं जी ॲक्शन केली तिथं ते अर्पण करण्याची, त्याला ते समजलं असण्याची खूण केली. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्टिंग अबाउट 4 feet लॉंग. आणि मग त्यानंतर यानं 4 फूट लांब दोरीवर बांधलेले, फडकवलेले ध्वज बाहेर काढले आणि दोरीचं एक टोक त्यानं बर्फाच्या कोराडीला बांधून उंच ते ध्वज फडकवले आणि मग हिलरीनं फोटो काढले.
Then I got out the flags which I had on piece of string about 4 feet long. String म्हणजे दोरी. I fastened tied one end to my ice axe. तो म्हणतोय मी माझ्या कुऱ्हाडीच्या दांड्याला किंवा कुऱ्हाडीला एक दोराचा कोपरा बांधला. अँड हिलरी टू पिक्चर्स, आणि ते ध्वज उंच असे फडकवले. अँड हिलरी टूक फोटोग्राफ्स ॲज आय हेल्ड इट अप, आणि ते ध्वज फडकवल्यानंतर मग हिलरीनं फोटो काढले. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस एक्स डाऊन विथ मी, आणि मला परत येताना तो म्हणतोय मला ती बर्फाची कुऱ्हाड बर्फ खणण्यासाठी किंवा बर्फ फोडण्यासाठी लागणार होती, त्यामुळं मला ती खाली घेऊन परत यायचं होतं. आणि त्यामुळं आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑन द टॉप इन द आईस. आणि तो म्हणतोय की मी त्या दोराचं एक टोक वरच त्या शिखरावर आम्ही पोचल्यावरच बर्फामध्ये खोवलं किंवा पुरलं. अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो, आणि नंतर थोडा खाली आलो उताराला, आणि दुसरं टोक खाली बर्फामध्ये पुरलं. वेन वी लेफ्ट देवर लाईन फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि तो इथं सांगतोय ज्यावेळेस आम्ही परत निघालो तेव्हा मात्र ते जे झेंडे होते, ध्वज होते, ते त्या बर्फातच विराजमान झाले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आणि ते तेंजिंग सांगतो की त्याला खूप तहान लागलेली होती, मला खूप तहान लागलेली होती. आय टूक आउट वॉटर टम्बलर फॉर अ ड्रिंक. आणि त्यानं मग एक वेसल किंवा पॉट काढलं पाणी पिण्यासाठी. बट आय फाउंड द वॉटर इन द मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. पण आतल्या त्या डब्यातल्या पाण्याचं बर्फ झालं होता, इट हॅड फ्रोझन, सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. त्यामुळे त्याला त्याची तहान भागवता आली नाही. आय एट सम बिस्किट्स. त्यानं काही बिस्किट्स खाल्ले. अँड ऑफर्ड सम बिस्किट्स टू हिलरी. आणि त्यानं थोडी बिस्किट्स हिलरीला पण दिली. आय वॉज विअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट हॅड गिवन मी लास्ट इयर. मग हा जो लॅम्बर्ट आहे तो त्याचा मित्रच आहे. तो 1952मध्ये जे स्विस एक्सपिडिशन म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणची मोहीम झाली, हा जो लॅम्बर्ट आहे तो त्याचा मित्रच आहे. आणि तो 1952मधल्या स्विस एक्सपिडिशनचा लीडर होता, चीफ होता. आणि त्या लॅम्बर्टनं ही हॅड गिवन हिम लास्ट इयर अ रेड स्कार्फ. आणि त्यानं त्या तेंजिंगला एक लाल रंगाचा स्कार्फ दिलेला होता. आणि तो स्कार्फ इथं तेंजिंग म्हणतोय मी बांधलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 20th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. आणि तो दिवससुद्धा तो सांगतोय 28 मेचा तो दिवस होता. 28,215 फुटांवर दोघेजण उभे होते. 1 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि त्या ठिकाणी या लॅम्बर्टनं हा लाल रंगाचा स्कार्फ या तेंजिंगला भेट दिलेला होता, गिफ्ट दिलेला होता. आय वो इट ऑल डे द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. आणि इथं तेंजिंग सांगतोय की दार्जिलिंगपासून ज्यावेळेस मी माउंट एव्हरेस्टकडे वर जायला लागलो तर संपूर्ण पर्वतावर जाईपर्यंत मी तो स्कार्फ बांधलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम. आणि जेव्हा मी वर पोचलो शिखरावर माउंट एव्हरेस्टच्या त्यावेळेस मला लॅम्बर्टची आठवण आली. अँड आय फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि जणू काय त्या स्कार्फच्या मुळं लॅम्बर्टच माझ्याबरोबर आहे असं त्याला म्हणजे मला वाटलं असं तो म्हणतो. त्रास होता, सगळ्या समस्यांना तो मात करत करत वर पोचला होता. त्याला शीण आला होता, कंटाळा आला होता, तो सगळा गायब झाला असं तो इथं सांगतोय. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट दिस समिट. आणि तो म्हणतोय मी आता माउंट एव्हरेस्ट पार केलं होतं, मी यश मिळवलं होतं, त्यामुळं वर पोचल्यानंतरसुद्धा माझी शरीराची अवस्था एकदम चांगली होती. आणि आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. माझं मन अतिशय पूर्णपणे निशंक झालेलं होतं. आय डिडंट फील टायर्ड, आय फेल्ट एक्झलरेटेड. मला कंटाळा जाणवत नव्हता, थकवा जाणवत नव्हता, उलट मला खूप फ्रेश वाटत होतं. मी स्वतःला उल्लसित आहे असं मला जाणवत होतं. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि ती जी विजय मिळवण्याची भावना आहे किंवा ती जे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा आनंद आहे, या भावनेमुळं माझ्या मनाची शरीराची अतिशय अवस्था सुंदर होती असं तो इथं सांगतोय. आणि तिथून त्यानं त्या भावनेमुळं तिथून खाली जे चित्र बघितलं त्याला अतिशय सुंदर दिसायला लागलं. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. तिथून तो म्हणतो मी खाली नजर टाकली माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरून खालच्या दिशेला, तर खाली दिसणारे सगळे जे डोंगर टेकड्या होत्या त्या जणू काय देवतांप्रमाणे मला दिसत होत्या. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खाली जे प्लेन म्हणजे सपाट प्रदेश पठारं जी होती ती मला नकाशावर मॅपवर जसे छोटे छोटे
पीसेस असतात मॅपचे, तुकडे असतात, तसे वाटत होते. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि तो सांगतोय त्या कळसावर एवढीच जागा असते की तिथला बर्फ तुम्ही कापला, इफ यू कट द आईस ऑन दॅट रूफ 2 or 3 people could stand there only. तर 2 किंवा 3च व्यक्ती तिथे उभा राहू शकतात, एवढी कमी जागा असते. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि 20-30 फूट जर खाली त्या कळसापासून, त्या शिखरापासून आम्ही आलो तर तिथं फक्त 2 माणसं झोपतील एवढीच पुरेल, एवढीच सपाट जागा होती, नाही तर सगळीकडं एकदम उतरंड होती. म्हणजे एवढ्या टेरिफिक सिच्युएशनमध्ये और एरियामध्ये हे दोघंजण होते. यू कुड पिच 1 टेंट देअर. तुम्हाला फार तर तिथे एखादा तंबू, एखादी छावणी उभारता येईल असं सुद्धा तो सांगतो, एवढीच जागा असते. द समिट इज फ्लॅट ऑन 1 साईड अँड स्टीप ऑन द अदर. आणि तो शिखराचा जो वरचा भाग आहे तो एका बाजूनं सपाट होता, दुसऱ्या बाजूने मात्र खोल उतार तिथं होता. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नो इज रॉक ऑन द वेस्ट. आणि त्या शिखराच्या उत्तर दिशेला बर्फाचा भाग होता आणि पूर्वेला आणि दक्षिणेला मात्र खडक होते आणि पश्चिमेला सुद्धा खडक होते, तिथं बर्फ पडलेला होता, असं तो वर्णन करून सांगतोय. वी स्टेड ऑन द टॉप लिटल मोर दॅन 15 minutes. आम्ही माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर फक्त 15 मिनिटापेक्षा जास्त काळच थांबलो. वी वर लकी दॅट देर वॉज नो गेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आमचं सुदैव होतं की त्या ठिकाणी स्टॉर्मसारखा एखादा प्रकार कोणताही आम्हाला आला नाही, दॅट इज वादळ आलं नाही. ऑर इट वुड हॅव स्वेप्ट अस ऑफ. नाहीतर आम्ही दोघंजणसुद्धा त्या वाऱ्यानं उडून गेलो असतो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि मग माझ्या मनात विचार आला, एवढं सगळं झाल्यावर तो म्हणतोय की आता खाली कसं उतरायचं, हाऊ टू गो डाऊनवर्ड्स. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. मग खाली उतरताना मात्र हिलरी पुढे चालत होता, उतरत होता आणि त्याच्या पाठीमागून तेनझिंग म्हणतोय मी, आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी, मी चालत होतो. आय वॉज फॉलोईंग हिम, मी त्याच्या मागून मागून येत होतो. अँड होल्डिंग द रोप टाईटली, आणि मी तो दोर एकदम घट्ट पकडून ठेवायचो. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर इट डिसेंडेड सेफली. आणि हिलरी जो आहे तो सुरक्षितपणे खाली उतरतोय ना, डिसेंड म्हणजे उतरणे, सुरक्षितपणे, याची मी खात्री करायचो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. माउंट एव्हरेस्टसारखी शिखरं सर करत असताना किंवा सर केल्यानंतर उतरत असताना ह्या दोघांमध्ये तो तुलना करतोय. वर जाणं जेवढा अवघड आहे त्याच्यापेक्षा खाली उतरणं सगळ्यात धोक्याचं असतं, असं तो इथं सांगतोय. द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. वरती जाण्यापेक्षा खाली उतरणं अतिशय अवघड आणि जिकरीचं असतं. इफ यू स्लिप डाऊन, जर तुम्ही उतरताना थोडं जरी घसरलात, यू वुड गो इन टू कांगशुन ग्लेसियर, हिमनदी. जर तुम्ही वरनं घसरला तर डिरेक्ट तुमची बॉडी कांगशुंग हिमनदीच्या त्या पात्रातच जाऊन पडते आणि तिथं देर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. तुमच्या शरीराचा मागमूस किंवा शरीराचे अवशेषसुद्धा शिल्लक राहत नाहीत. अशा प्रकारे वर चढल्यानंतर त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरची जी त्याच्या मनामध्ये आलेली विचारांची भावना आहे त्याचं वर्णन इथं त्यानं मांडलेलं आहे. आणि उतरताना नेमकं पुढे काय काय घडलं त्याबद्दल तो पुढे सांगतोय. मोर कॉशन निडेड. आता मग दोघं उतरत होते, हिलरी आणि तेनझिंग, त्यामुळे तो म्हणतोय मोर कॉशन निडेड. खाली उतरताना तर अधिक सावधानता पाळावी लागते. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर होशियार कॉशन. म्हणजे जरी उतरण्यासाठी वेळ कमी लागला तरीसुद्धा सावधानता मात्र जास्त पाळावी लागते, हुशियार तुम्हाला राहावं लागतं. वेन आय रिच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज. आणि त्यानंतर ते दोघं उतरले आणि ते कॅम्प 9ला, छावणी नंबर 9ला पोचले. तिथं तळ होता त्यांच्या त्या टीमचा, किंवा असतोच माउंट एव्हरेस्टसारखे जे जे शिखर आहेत तिथं जिथं थोडासा स्पेस असेल तिथं असे कॅम्प असतात आणि गिर्यारोहक त्या कॅम्पमध्ये तात्पुरता मुक्काम करतात किंवा तिथं त्यांना त्यांची ती उपकरणं वगैरे चेंज करण्यासाठी सुद्धा तिथं व्यवस्था असते. मग तो 9 नंबरच्या कॅम्पला पोचल्यावर तो म्हणतोय माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडंट, वी आर सेव्ड फ्रॉम ॲक्सिडंट. तो म्हणतोय कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा अपघात झाला नाही आणि आम्ही सुखरूप पोचलो म्हणून देवाचे मी आभार मानले. अँड इफ अप टू नाव देअर हॅव बीन नो ॲक्सिडंट्स. आणि आत्तापर्यंत 9 नंबरच्या कॅम्पपर्यंत खाली उतरताना आम्हाला कोणताही अपघात झालेला नाही. आय होप देर विल बी नन इन फ्युचर. आणि इथून पुढं पण खाली उतरताना आता होऊ नये अशी त्यानं आशा व्यक्त केली. आय होप आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ड मी. आणि पुढं तो म्हणतोय की मी कायमच देवाची प्रार्थना करत होतो आणि त्यामुळे देवानं माझं रक्षण केलं.
ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. दोघं पण खूप दमले होते. त्यामुळे तो म्हणतोय त्या 9व्या क्रमांकाच्या छावणीच्या जवळ ते पोचले, तरीसुद्धा तिथं त्या ठिकाणी आल्यानंतर ते दोघंही कोणाशीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, कारण ते दमलेले होते. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. त्यांनी फक्त जे आपले काय रुटीन गोष्टी असतील त्या फक्त केल्या. वी स्टेड देअर अबाउट हाफ अँड आवर. ते म्हणतात आम्ही तिथं अर्धा एक तास फक्त दोघं थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आणि आम्ही थोडासा बर्फ वितळवला आणि तिथं आम्ही लिंबू पाणी पिलं. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लिपिंग बॅग्स. कॅम्प 9पासून पुढे मात्र दोघं निघाल्यानंतर दोघांनी फक्त त्यांची जी स्लिपिंग बॅग होती, झोपण्याची जी गादी होती तेवढीच फक्त बरोबर घेतली आणि लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आणि त्या छावणी क्रमांक 9मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्यांचं जे काय अप्लायन्सेस होती, लगेज इन्स्ट्रुमेंट्स होती तीच ठेवली. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वी हॅव स्पेंड द नाईट वॉज अन इझियर जॉब. आणि 9व्या त्या क्रमांकाच्या छावणीपासून किंवा कॅम्पपासून 10व्या क्रमांकापर्यंत मात्र फार अडचणीचा रस्ता नव्हता, फार धोके नव्हते, त्यामुळे ते जाणं तिथपर्यंत सोपं होतं. जस्ट अबोव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. आणि तो म्हणतोय त्या 8व्या नंबरच्या कॅम्पच्या थोड्या वरच्या भागापासून इतर लोक खालून आम्हाला वर पाहू शकत होते आणि ह्यानं हात उंचावून अंगठा दाखवून थंबअप करून त्यांना इशारा केला की आम्ही जिंकलो म्हणून, किंवा आम्ही शिखर सर केलं म्हणून, मिशन फते केली. आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. नॉईस अँड लू सॉ अस. मग खालून नॉईस आणि लूनं आम्हाला पाहिलं. तेन्झिंग म्हणतोय तेन्झिंगला आणि हिलरीला खाली आलेलं पाहिलं, थम्सअप केलेलं पाहिलं. अँड दे फेसेस फ्लश विथ जॉय. आणि ते दोघंही आनंदी झाले. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. आणि मग अशा प्रकारे इथं तेन्झिंगनं त्याचं आणि हिलरीचं जे माउंट एव्हरेस्टची ती जी मिशन होती ती पार पाडली, कामगिरी यशस्वी झाल्याचं सुद्धा त्यांना कळवलं. ॲज वी गॉट नियर टू कॅम्प 8. आणि जसं आम्ही त्या कॅम्प नंबर 8च्या जवळ पोचलो, ॲट दॅट टाईम लू केम टू मीट अस. त्यावेळेला तो लू खालून वर 8व्या नंबरच्या कॅम्पपर्यंत आम्हाला भेटायला आला. आणि येताना अबाउट 300 फीट विथ टी अँड कॉफी. जवळपास 300 फूट तो वर आला आणि येताना तो त्याच्याबरोबर चहा आणि कॉफी घेऊन आला. आणि ती चहा कॉफी तेन्झिंगाने त्यांनी हिलरीला दिली. अनदर 50 फीट डाऊन वी मेट नॉईस. आणि नंतर आम्ही 50 फूट खाली गेलो, त्या ठिकाणी आम्हाला नॉईस भेटला आणि तो सुद्धा त्यांच्यासाठी हू बॉट अस मोर टी, आणखीन चहा घेऊन आला. दिस टी स्मेल्ड केरोसिन. आणि त्या चहाला मात्र घासलेलं त्याचीच रॉकेलचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी. आणि कळत होतं की घाईघाईने या दोघांसाठी स्पेशली तो चहा बनवला होता आणि त्याच्यामुळं काहीतरी चूक झाली होती. पण तरीसुद्धा सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि स्वागतासाठी केलेल्या त्या चहामध्ये सुद्धा चुकीमुळं ते घासलेट किंवा रॉकेल किंवा केरोसिन मिक्स झाले असावे हे त्यांना लक्षात आलं. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. तरीसुद्धा तो म्हणतोय की जरी कसाही वास आला त्या चहाचा, तरी त्या नॉईसनं, प्रेमानं, आनंदानं त्यांच्यासाठी तो चहा बनवून आणला होता. आणि एवढा त्रास घेऊन, हॅविंग टेकन सो मच ट्रबल, आणि एवढा खूप जास्त त्यानं त्रास त्या बर्फाच्या भागामध्ये घेऊन यांच्यासाठी स्पेशल चहा बनवला होता. आणि जरी त्याच्याकडून चूक झाली असली तरी सुद्धा तो म्हणतोय की तो एवढ्या कष्टानं चहावर घेऊन आला होता की वास कसाही असला तरी मी तो त्या दिवशी चहा आनंदाने पिणार होतो. आणि इन दिस वे तेन्झिंग कंप्लीटेड हिअर डिस्क्रिप्शन ऑफ हिज माउंट एव्हरेस्ट मिशन. रायटर आहे तेन्झिंग नॉर्गे आणि टाइम्स ऑफ इंडियामधलं हेच आर्किव आहे. सो इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड दिस लेसन हिअर. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू. बाय.